ग्रामीण भागात आधीच लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत, त्यामध्ये आता नाशकात एक वेगळाच प्रकार घडलाय। नववधूने सासरच्या लोकांना बेशुद्ध करून घरातले दागिने चोरून पळ काढला। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात या रिपोर्टमधून। नाशकात लुटारू नववधूच्या कारनाम्यांची चर्चा। सासरच्यांना गुंगीचं औषध देत दागिन्यांवर डल्ला। नाशकात लुटारू नववधूला पोलिसांच्या बेड्या। हा फोटो नीट बघा। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लखमापूर गावातील वसंत पाचोरे यांचं नुकतंच लग्न झालं। त्यांची ही नववधू लीना मांदळे। चेहऱ्यावरून साधी भोळी दिसत असली तरी तिचे कारनामे चक्रावून टाकणारे आहेत। या सोजवळ चेहऱ्याने अनेकांना लग्नाच्या आमिषानं फसवलंय। सासरच्यांना नांदेडची असल्याचं सांगणारी ही नववधू मूळची आहे छत्रपती संभाजीनगरची। लीना मांदळे काही दिवसांपूर्वी ओळखीतल्या 2 पुरुष आणि एका महिलेला घेऊन लखमापूरला आली। तिथं वसंत पाचोरे या तरुणाला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला। मुलगी पसंत पडल्यावर मुलीकडच्यांना 2 लाख रुपये देण्याचं ठरलं। इतकंच नाही तर नाशिकमध्ये ऐनवेळी 50,000 रुपये जास्तीचे घेत नववधूच्या परिवारानं रजिस्टर लग्न केलं। नववधू लीना सासरी नांदायला आली। बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुलाचं लग्न झालं यानं पाचोरे कुटुंब खुश होतं। मात्र लग्नाच्या 4थ्याच दिवशी लीनानं सासरच्या लोकांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं आणि लाखोंचे दागिने घेऊन पोबारा केला। अचानक एके दिवशी सकाळी उठल्यानंतर घरातील 5ही सदस्यांना उलट्या जुलाब होऊ लागले। त्यानंतर ते सर्वजण डॉक्टरकडे गेले। डॉक्टरांनी त्याला सांगितले की त्यांच्याबरोबर विषबाधा झालेली आहे। म्हणून त्यांनी सविस्तर चौकशी केली तर घरामध्ये असलेली नववधू नावे लीना बालाजी मांदळे ही घरातून पळून गेल्याचे आढळून आले। त्याचबरोबर घरातील रोख रक्कम 50,000 रुपये आणि सोन्याचे दागिनेही गायब झालेले आहेत। म्हणून त्यांनी सटाणा पोलीस ठाणे येथे उपचार घेतल्यानंतर तक्रार दिली। आम्ही त्याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला। गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी नववधूसह तिच्या संपूर्ण टोळीला बेड्या ठोकल्या। लग्नासाठी 1,10,000 रुपये घेणारे एजंट साहेबराव शिंदे, बहीण सुरेखा कडवे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। सध्या मुलींचा दर कमी असल्यामुळे मुलांचे लग्न होत नाहीत आणि शेतकरी मुलांची तर लग्न व्हायला खूप अडचणी निर्माण होतात। त्यामुळे अशापैकी एखादं गरजू गिराईक शोधायचं आणि त्याच्याशी संपर्क करायचा। त्याच्याबरोबर ठराविक रक्कम ठरवायची, 1-2 लाख रुपये घ्यायचे आणि मुलीचं लग्न करून द्यायचं। 4 ते 5 दिवस मुलगी त्यांच्या घरात राहते आणि घरातले सगळे किमती वस्तू, दागिने, पैसे याची पाहणी करून एका रात्रीला ती निघून गेली होती। यापूर्वी सुद्धा असा प्रकार घडलेला आहे। नाशकात सध्या या लुटारू नववधूची बरीच चर्चा रंगली आहे। मात्र गावाकडची लग्नाळू मुलं हेरून त्यांच्याशी रीतसर लग्न करून नंतर त्यांचंच घर लुटणाऱ्या अशा नववधूंच्या अनेक टोळ्या मागच्या अनेक वर्षांपासून राज्यभर कार्यरत आहेत। त्यामुळे अशा टोळ्यांना बळी पडू नये यासाठी लग्नाच्या बाबतीत वाहवत न जाता संपूर्ण शहानिशा करून खबरदारी घेणं गरजेचं आहे। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, नाशिक।